आज आपण करणार आहोत बिना पाकाचे बेसनाचे लाडू। हे लाडू चवीला फारच अप्रतिम लागतात। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर तुम्हाला वेळ कमी असेल आणि काहीतरी गोड करायचं असेल तर तुम्ही हे लाडू नक्कीच ट्राय करू शकता। चवीला खूप छान लागतात आणि लवकर बनून तयार होतात, जास्त वेळ लागत नाही। त्यातल्या त्यात हे लाडू खूप छान दाणेदार होतात। जर तुम्हाला पाक कसा करायचा ते कळत नसेल तर तुम्ही हे लाडू नक्कीच ट्राय करू शकता। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे। तर 1 वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे, 3 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन जाडसर आहे, हे चक्कीवरूनच जाडसर दळून आणलेलं आहे। रव्यासारखं टेक्स्चर आहे याचं। आता इथे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि आवडीनुसार काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि 6-7 वेलची घेतलेली आहे। तर इथे सर्व साहित्य आपल्याला एका वाटीनेच मोजून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तूप। तर तूप आपल्याला एका दमाने संपूर्ण घालायचं नाही आहे, थोडं थोडंच आपल्याला तूप याच्यामध्ये घालायचं आहे। पण मी आता याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त तूप घालून घेणार आहे, कारण कधी कधी तूप कमी लागू शकतं। तर तूप आता इथे आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये बेसन आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर आता मी याच्यामध्ये घालते आहे बेसन। याच्यामध्ये मी आता 3 वाटी बेसन घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सतत हलवत स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला हे बेसन भाजायला थोडा वेळ लागतो, पण जसं जसं हे भाजलं जातं तसं तसं याला तूप सुटायला लागतं आणि मग हे पीठ हलकं होतं आणि मग इझिली भाजलं जातं। तर आता इथे याचा रंगही बदललेला आहे आणि तूप सुटायला सुरुवात झालेली आहे। आता परत याला आपल्याला अजून थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे। तर आता मी यात उरलेलं तूप घालून घेणार आहे। तर मी इथे संपूर्ण 1 वाटी तूप घालून घेतलेलं आहे, तेवढं तूप मला इथे लागलेलं आहे बेसन भाजायला। तर आता हे तूप घातल्यानंतर याच्यामध्ये मिक्स करायचं आणि परत याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। तर याला आपल्याला गोल्डन रंगावर भाजून घ्यायचं आहे, याचा बदामी रंग यायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे। इथे आपल्याला बेसन स्लो फ्लेमवरच भाजायचे आहे, हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर मग बेसन करपण्याची शक्यता असते आणि सतत हलवतच भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आता याचा रंग बदललेला आहे आणि बदामी रंग आलेला आहे। इथे बेसन आपलं भाजून झालेलं आहे। आता यात घालून घ्यायचे आपल्याला ड्रायफ्रुट्स आणि हे मिक्स करून घ्यायचं। ड्रायफ्रुट्स इथे आपल्याला वेगळे फ्राय करण्याची गरज नाही आहे, याच्यासोबतच ते भाजले जातात आणि छान क्रंची होतात। तुम्ही बघू शकता इथे बेसनाला छान दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे। मी इथे पाणी शिंपडलेलं नाही आहे, कारण बेसनच दाणेदार होतं, जाडसर होतं। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे 1-2 टीस्पून पाणी शिंपडून घेऊ शकता, त्याच्यामुळे बेसन छान फुलतं आणि दाणेदार होतं। आता इथे हे झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे मी। आता यात घालून घ्यायचं आहे वेलची पावडर आणि जायफळ। तर जायफळ इथे मी आता किसून घालते आहे, त्याच्यामुळे स्वाद छान येतो। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आता याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे। तर हे थंड होतपर्यंत आपण इकडे साखर बारीक करून घेऊया। तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये ही साखर घालते आहे। साखर मी इथे 1.5 वाटी घेतलेली आहे, तुम्ही थोडंफार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथे मी साखर छान बारीक करून घेतलेली आहे, जास्तीत जास्त बारीक करून घ्यायची म्हणजे ती अशी दाताखाली येत नाही। तर बघू शकता मी छान इथे बारीक करून घेतलेली आहे साखर। आता इथे हे बेसनही थंड झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे, जी आता बारीक करून घेतलेली आहे। तर ही संपूर्ण साखर मी यात घातलेली आहे आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। साखर आणि बेसन छान एकजीव झालेलं असलं पाहिजे, अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी चमच्यानेच मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साखर आपल्याला इथे बेसन पूर्णपणे थंड झाल्यानंतरच घालायची आहे। जर तुम्ही गरम असताना साखर घालाल तर ती साखर वितळल्या जाईल आणि मग तुमचे लाडू बिघडतील।
आणि त्याला शेप अजिबात येणार नाही आणि खूप सैल होऊन जाईल ते मिश्रण. म्हणून इथे ही महत्वाची टीप आहे की इथे आपल्याला हे बेसन पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. आता मी हे हाताने छान मिक्स करते आहे आणि इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. एक जीव झालेला आहे पिठी साखर आणि हे बेसन, आणि याला बाइंडिंगही छान आलेली आहे. आता याला अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे. हे लाडू बांधायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, बाइंडिंग खूप छान आलेली असते त्याच्यामुळे लवकरच लाडू वळले जातात. तर अशा पद्धतीने मी इथे लाडू बांधून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि खूप छान झालेले आहे, अजिबात सैल झालेले नाही आहे आणि तोंडात टाकताच विरघळतात, इतके छान मऊसूत झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी इथे संपूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहे आणि त्याला रंगही खूप छान आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की लाडू छान सॉफ्ट आणि दाणेदार झालेले आहे, त्याला टेक्स्चरही छान आलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, फेसबुक पेजला फॉलो करत राहा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.